श्री विष्णू सहस्त्रनाम चिंतनमाला। आतापर्यंत 69 श्लोक आपण बघितले। 530 नामपर्यंत आपण विवेचन ऐकतोय। आता हा 70वा श्लोक। आधी श्लोक वाचते। महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपति त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृंग कृतांतकृत। श्लोकातलं पहिलं नाम महर्षि कपिलाचार्य आणि क्रमानुसार 531 नाम बघतोय आपण। ओम महर्षि कपिलाचार्याय नमः। महर्षि कपिलाचार्य इति सविशेषणमेकं नाम। महांश्चासा वृषिश्चेति महर्षिः किंवा कृत्स्नस्य वेदस्य दर्शनात् किंवा अन्येतु वेदैकदेशदर्शनात् ऋषयः कपिलश्चासौ सांख्यस्य शुद्धतत्त्वविज्ञानस्याचार्यश्चेति कपिलाचार्यः। पुनः आणखी एक केलं की शुद्धात्मतत्त्वविज्ञानं सांख्यं मित्यभिधीयते इति स्मृतेः ऋषिं प्रसूतं कपिलम असंही पुन्हा श्वेतोपनिषदानुसार आलेलं आहे। महर्षि कपिलाचार्य हे सविशेषणिक पद आहे। सुरुवातीला भाष्य करताना आदिशंकराचार्यांनी जे म्हटलं ते या अर्थाने। आणि श्रुतीनुसार सिद्धानां कपिलो मुनिः असंही आलेलं आहे आपल्याला गीतेमध्ये। म्हणजे इथे स्मृते हे म्हटलेलं आहे, म्हणजे गीतेचा 10व्या अध्यायात विभूती सांगताना सिद्धानां कपिलो मुनिः, सिद्धांमध्ये कपिल मुनी माझी विभूती आहे असं समज, असा उल्लेख आलेला आहे गीतेमध्ये। महर्षि कपिलाचार्य हे जे सविशेषणिक पद आहे, तथापि दोन्ही पदं घेणं शक्य होतं, म्हणूनच महर्षी वेगळं आणि कपिलाचार्य वेगळं घेतलेलं नाही आहे। कपिलानाम आचार्य म्हटल्यानंतर पुन्हा महर्षी हे विशेषण जोडण्याची खास गरज नाहीच खरं तर। पण गीतेमध्ये महर्षीणाम भृगुरहं, भृगुरहं म्हटलेलं आहे, म्हणजे महर्षींमध्ये मी भृगु होय। म्हणजे भगवंत म्हणतात की भृगु हा महर्षींमधील भृगु आहे, माझी विभूती समज। किंवा पुढे 26व्या श्लोकात म्हटलंय सिद्धानाम कपिलो मुनेः किंवा मुनिः, मुनेः नाही, सिद्धानाम कपिलो मुनिः, सिद्धांमध्ये कपिल मुनी ही माझी विभूती होय। म्हणजे गीतेतील विविध उल्लेख हा जो आहे हा चिंत्य आहे, चिंतनीय आहे। महर्षी वेगळे आणि सिद्ध वेगळे। ज्याला एखादा आध्यात्मिक सत्याचं दर्शन झाले आहे तो ऋषी होय। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे अशासारखं सत्य ज्याला स्फुरले तो ऋषी म्हणावायचा। परंतु ज्याला या विश्वाचे, या जीवनाचे निसंदेह आणि समग्र ज्ञान झाले आहे आणि त्या ज्ञानानुसार ज्याचं समग्र जीवन कसं कायिक वाचिक मानसिक आणि भूत भवत भविष्यत गंगोघवत चाललेलं आहे, तेच महर्षी होय। जीवनसूत्र धर्माने तत्फलित सुख, ज्ञान आणि तत्कालिक मोक्ष, प्रेम आणि तत्फलित ऐक्य, किंबहुना तो आणि हा यांचा आधार एक कोण आहे? निजात्माच आहे। जे जीवनसूत्र धर्म आहे किंवा त्यानुसार मिळणारं जे सुख आहे, ज्ञान आहे किंवा त्यानुसार मिळणारं मोक्ष आहे, आणि मग तत्फलित जे ऐक्य आहे सगळं, ते सगळं म्हणजेच हा आधार कोण आहे? तर एक निजात्माच आहे। तो स्वाधार, तो सर्वाधार निजात्मा ज्याने साक्षात केला, प्रत्यक्ष केला, तो ऋषी होय, तो महर्षी होय, तो परमहर्षी सुद्धा होय। परमहर्षी ज्याला म्हटलेलं आहे, हे जे आत्मज्ञान आहे ज्याला साधना करून मिळवावे लागते तो साधक, ज्याला हे उपजतच असते तो सिद्ध। म्हणजे अशा प्रकारचं जे आत्मज्ञान आहे ते साधना करून मिळवावं लागतं, त्याला साधक म्हणतात। पण ज्याला हे सगळं उपजत आहे त्याला सिद्ध म्हणतात। जो साधकांचा आणि सिद्धांचा उपास्य आहे तो कोण? तर तो परमात्मा, तो मात्र परमसिद्ध म्हणावायचा। उपास्याचा अर्थ ज्याची उपासना करायला हवी तो ते उपास्य, आणि ते उपास्य तो जो परमात्मा आहे तो तर परमसिद्धच म्हणावायचा। कपिलाचार्य हे असे सिद्ध होते, परंतु सिद्धांचे अवतार होते। म्हणजे अगदी परमात्माच नव्हे पण सिद्धांचे ते जणू अवतारच। सांख्यमताची प्रस्थापना करणारे अत्यंत थोर ऋषी म्हणजे कपिल मुनी होय। कर्दम ऋषी आणि देवहूती यांचा पुत्र आणि मनुचा दौहित्र
दौहित्र म्हणजे मुलीचा मुलगा. भागवतात हा सगळा उल्लेख आलेला आहे. दौहित्र हा संस्कृत शब्द आहे. मराठीत त्याला आपण नाथ म्हणतो किंवा हिंदीमध्ये नातीन म्हणतो, या अर्थाने. म्हणजे कर्दम ऋषी आणि देवहूती यांचा पुत्र. प्रकृती आणि पुरुष हा पहिला ज्ञान विभाग. पुरुष एकधा आणि प्रकृती अष्टधा विकृती आहे, असं गीतेच्या 7व्या अध्यायात पण उल्लेख आलेला आहे. ज्ञानविज्ञान योगमध्ये पुरुष कसा आहे? एकधा आणि प्रकृती अष्टधा विकृती आहे. 28 इत्यादीचा विस्तार जो केला आहे तो पहिल्या प्रथम कपिलाचार्यांनी शास्त्रीय पद्धतीने मांडला आणि म्हणून ते आचार्य म्हणले गेले. म्हणजेच सांख्यरूप शुद्ध तत्व विज्ञानाचे आचार्य हे कोण होते? ते कपिल मुनीच होय. आणि पुढे त्यांच्या शिष्यांनी मग त्याचा विकास केला आणि सांख्य विचार आणि संप्रदाय जगात मान्यता पावला. हे जे महनीय तत्वसंख्यान आहे हे कपिलांनी केलं. त्यात आज तागायत कोणी काही म्हणण्यासारखी भर घालू शकले नाहीत. किंबहुना सर्व ज्ञानाचा सांख्यशास्त्र आधार होऊन बसले आहेत. त्यामुळेच कपिल हेच काय आचार्य पदवीला पात्र आहेत. इतर सारे त्यांचे ऋणी शिष्य होत. आज आचार्य पदवी कोणालाही बहाल करून ती सवंग झाली आहे. पण खरं तर आचार्य पदवी जैमिनी, बादरायण, कपिल, पतंजली, गौतम, कणाद अशा मौलिक विचारकांनाच शोभते. या सर्वांमध्ये कपिल हे अग्रगण्य आहेत आणि म्हणून परमात्माचा तो एक अवतार म्हटला गेले आहे. स्वतः भगवंतांनी गीतेमध्ये त्याचा उल्लेखच केलेला आहे की सिद्धानाम कपिलो मुनी. हा जो ज्ञानावतार होय तो मात्र निश्चित कसा? महर्षी कपिलाचार्य म्हणून विष्णूचं एक नाम आहे. हा जो ज्ञानावतार म्हणून सांगितलेला आहे, पण हे म्हणून या अर्थाने परमात्म्याचं हे एक नाम सांगितलं आहे. म्हणजे विष्णूंचं हे एक नाम इथे सांगितलं गेलं आहे. त्या नावानेही तो प्रसिद्ध आहे. श्लोक 70 532 नाम बघूया. कृतज्ञ. ओम कृतज्ञाय नमः. कृतं कार्यं जगत् ज्ञ आत्मा कृतञ्च तज ज्ञश्चेति कृतज्ञः. कृतं कार्य जगत म्हणजे जगताचं केलेलं कार्य. कृतं म्हणजे केलेलं, जगताचे केलेलं कार्य. पुढे म्हटलं ज्ञ म्हणजे जाणणारा. त्याने कार्य केलेही आणि त्याला जाणणाराही तोच आहे. ज्ञ म्हणजे ज्ञ आत्मा कृतंच म्हणजे त्याला जाणणाराही तोच आहे. म्हणून कृतज्ञ असं म्हटलेलं आहे. कृत म्हणजे केलेले, ज्ञ म्हणजे जाणणारा. कार्यस्वरूप जे जगत त्याचा ज्ञाता तो कृतज्ञ होय. कृतं जानाति स्मरति इति कृतज्ञ असाही अर्थ केला जातो. आपण नेहमीच हे बघतो की आपल्यावर केलेल्या उपकाराचं स्मरण जो करतो, स्मरण करून आपण त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. ज्याने आपल्यासाठी काही कार्य केलेलं आहे म्हणून त्यांनी जे काही केलं आहे कृतं जानाति आणि स्मरति, त्याचं स्मरण ठेवून कृतज्ञ होणं यालाही कृतज्ञ म्हणतात. म्हणजेच उपकाराचं स्मरण करणं, लगेच आभार, धन्यवाद, थँक्स म्हणून आपण त्या व्यक्तीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. परमात्मा जे जे केलं ते जाणणारा आहे. कृतःच असो ज्ञश्च इति कृतज्ञ म्हणजे परमात्मा अशा प्रकारे केलेल्या जगताचं केलेले जे कार्य आहे ते जाणणारा तो आहे, म्हणून त्याला कृतज्ञ असं संज्ञा दिलेली आहे. उपकार अर्थ कृतपदाचा जरी घेतला तरी हरकत नाही. उपकार म्हणजे अनुकूल कर्म. जीव परमात्म्याला प्रिय असे जे जे करतो ते तो परमात्मा विशेष करून जाणतो, अनुमोदितो आणि मग अगदी पत्रम पुष्पम फलं तोयै यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती परतम अश्नामी प्रयतात्मनः. भगवंताने सांगितलेलंच आहे की भगवंताने अगदी प्रीतीने भक्त्या म्हटलंय, प्रेमपूर्वक भक्तिपूर्वक अगदी पत्र पुष्प फलं जल जरी मला दिलं, प्रयच्छति दिलं ज्यांनी, ते सुद्धा मी अगदी भक्तिपरतम अश्नामी, ते अगदी भक्तिपूर्वक अंतःकरणाने तो जो देतो त्याचं मी आनंदाने खातो, म्हणजेच मी ते स्वीकारतो, हा त्याचा अर्थ आहे.
अशनामीचा अर्थ खरा तसा संस्कृतमध्ये खातो असा आहे, पण इथे स्वीकारतो हा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे निष्काम भक्ताचे पत्र पुष्प असो, प्रेमाने घेतलेले नाम असो, केलेले स्मित असो, मनोमन केलेले स्मरण असो, किंबहुना प्रेममय विस्मरणही परमात्म्याला अत्यंत प्रिय आहे. तेही परमात्मा हे सगळं ओळखतो आणि म्हणून तो काय कृतज्ञ होय. राम ही केवल प्रेम पियारा, जानी लेहुजो जान निहारा. शबरीची उष्टी बोरं चांगली आहे का वांगली आहे याचा विचारही त्यांनी केला नाही. जो जो त्याच्यावर निस्सीम प्रेम करतो त्यालाही प्रेमच मिळतं, भगवंताची कृपाच मिळते. प्रेमच कर्तव्य आणि निरपवाद कर्तव्य आहे. सूर्यापुढे जसा अंधकार आपले तोंड काळे करतो, त्याच्यापुढे येतच नाही अंधकार सूर्यापुढे, तसा प्रेमापुढे शत्रू ठरतच नाही. त्याचे शत्रुत्व प्रेमाने केव्हाच ठार केलेले असते. कृतश्च असो ज्ञश्च इति कृतज्ञ. ही जी कृत्रिम व्युत्पत्ती आहे तिचा अर्थ तो परमात्मा ज्ञेय आहे आणि ज्ञाता दोन्हीही तोच आहे असा होईल. परमात्मा साधकाने जीवानी भक्तांनी जे जे काही केलेलं आहे ते सगळं जाणणारा आहे आणि त्यानुसार त्याला फल देणारा आहे. म्हणून भगवंताचं एक नाम कृतज्ञ असं सांगितलेलं आहे. श्लोक 70 533 नाम बघतो आपण. मेदिनी पतिही. ओम मेदिनी पतये नमः. पती शब्दाची पतये चतुर्थी विभक्ती आहे आणि आपण मागे पण बघितलं की ज्याला नमस्कार करायचा त्याची नेहमी चतुर्थी विभक्ती वापरायची. मेदिनी शब्द जो आहे संस्कृतमध्ये तो पती शब्द आहे, म्हणजे इकारांत ह्रस्व इकारांत आहे आणि त्याची पतये ही चतुर्थी विभक्ती आहे. म्हणून मेदिनी पतये नमः असं जे आपण म्हटलं ते यासाठी. मेदिन्या भूम्यः पतिही मेदिनी पतिही. मेदिनी म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीचे पती मेदिन्या भूम्यः म्हणजे भूम्यः म्हणजे पृथ्वी किंवा मेदिनी, हिचे जे पती त्याला मेदिनी पती असं नाम श्री विष्णूचं दिलेलं आहे. या सर्व स्थूल जगताचे पालनपोषण करणारा श्री विष्णू हा पृथ्वीचा पती आहे. ही कल्पना अत्यंत गूढार्थाने भरलेली असून रम्य काव्यात्मक व खोल तात्विक अर्थपूर्ण आहे. कशी? तर सर्व जीवनी कायाला धारण करणारी, सर्व जीवनी कायाला धारण करणारी आणि आपल्या स्तन्याने पोषून पुष्ट करणारी, मेदूर बनविणारी तीच मेदिनी असं म्हटलं आहे. मेदिनीचा अर्थ तो सांगितला आहे की जी कोणी सर्व जीवमात्राचा धारण करते किंवा स्तन्याने आपल्या पोषून त्यांना पुष्ट करते, मेदूर बनवते, तिला मेदिनी म्हटलं गेलं आहे. या अशा मेदिनीचा स्वामी तिलाही आपल्या अंकावर धारण करणारा, पृथ्वीला सुद्धा जो धारण करतो तो मेदिनीपती. तो कोण? तर परमात्मा होय. इथे भूमी म्हणजे केवळ भूलोकच नव्हे तर लोक मात्र समजवायचा. जिथे जिथे जीवकला आलोकित झाली आहे, प्रकाशित झाली आहे, तो सर्व जीवनाधार लोकपदवीस पात्र आहे. भूलोक, स्वरलोक, ऊर्ध्वलोक, अधोलोक, मधोलोक, जे काय मध्यम लोक असं जे म्हटलं जातं ते त्यांनी सांगितलेलं आहे की ही जे आहे जो प्रकाशित करतो सगळं जीवनाधार, तो सगळे लोकपदवीस पात्र झालेले आहेत. तोच इथे मेदिनी म्हटलं आहे. चिंधीची काही किंमत नाही. चिंधी जी असते त्या चिंधीला काही किंमत नाही, पण ती रत्न सांभाळून असते आणि म्हणून तिची किंमत रत्ना इतकीच म्हणावी लागते. याप्रमाणे या विश्वाची काही किंमत नाही तशी, परंतु ज्या अर्थी तो ईशावास्य आहे, ईशावास्य म्हणजे हा एकेका कणाकणात त्याचा वास आहे, जो परमात्मा म्हणजे ईश्वराचा वास, म्हणजे जिथे भगवंतच विद्यमान आहे अशा अर्थाने परमात्म्याचे ते निकेतन आहे, स्थान आहे, वास आहे. त्या अर्थी त्याची किंमत कशी आहे? अगणित आहे. आणि ते ब्रह्म संमित आहे. तिथे आत्मकला प्रगटली आहे, परमात्मा सत्ता त्या ठिकाणी विनटली आहे. याआधी आपण भूगर्भ हे 8वा श्लोक बघितला होता, महीभरता 20वा श्लोक बघितला होता, मेदिनीपती 57वा श्लोक बघितला होता, त्यात आलेले नाम आहेत. त्याचप्रमाणे धरणीधर, महीधर, धराधर असे अनेक समानार्थक शब्द
सहस्रामध्ये आले आहेत. त्यांचा आशयही समानच आहे. भू म्हणजे जन्मभू या अर्थाने, मही म्हणजे थोर, पूजनीय असाही अर्थ घेतला आहे. धरणी, धरा हे सगळे अर्थ आपण बघितलेले आहेत. दोहोंचाही अर्थ म्हणजे धरणी आणि धराचा अर्थ धारण करणारी, जन्मापूर्वी गर्भरूपाने धारण करणारी आणि जन्मोत्तर अंकावर आणि मरणोत्तर पदराखाली झाकून धारण करणारी. जन्मापूर्वी जी गर्भरूपाने धारण करते, जन्मोत्तर अंकावर असते तिच्या आणि मरणोत्तर पदराखाली झाकून धारण करणारी, अशी ही सर्व जीवमात्राला धारण करते. उगवणाऱ्या धनधान्यांनी पुष्ट करते ती मेदिनी म्हणजेच पृथ्वी म्हटलेलं आहे. जसे दिव्यामध्ये भांडे, तेल, वात वगैरे अशा अनेक वस्तू असल्या तरी त्या दिव्याची किंमत ज्योत असेल तर तो सारा आसमंत उजळून निघेल. नुसतं भांडं आहे, तेल आहे, वात आहे, चालणार नाही. त्या ज्योतीला आपल्याला एक प्रज्वलित करावं लागेल आणि ती ज्योत जेव्हा सगळीकडे प्रकाशेल, आसमंत उजळून टाकेल, तेव्हा त्या दिव्याला किंवा त्या सगळ्या भांडा, तेल, वात याला सगळ्याला किंमत येणार. तशी ही मेदिनी परमात्मा सत्याने विनटली आहे, त्याच्याशिवाय मात्र ती अपूर्ण आहे. म्हणूनच मेदिनीचा जो नाथ, जो पती, तो परमात्मा, त्याला मेदिनीपती म्हणून म्हटलेलं आहे. श्लोक 70 534 नाम बघतो आपण. त्रिपद. ओम त्रिपदाय नमः. त्रीणी पदानी अस्येत त्रिपदः. 3 पाय ज्याचे आहे म्हणजे याचे आहे असा तो त्रिपद म्हटलाय. तर तो कोण? तर परमात्मा. त्रिपद म्हणजे त्रिविक्रम असाही अर्थ येतो की परमात्मा आदी, मध्य आणि अंत अशी 3 पदे टाकून हे विश्व निर्मितो, पाळतो आणि संहर्तोय. सच्चित आणि आनंद हा जो परमात्म्याचा त्रिविध निर्देश आहे तोच त्रिपद या पदाने अभिप्रेत आहे असं समजायचं. उपनिषदामध्ये आत्मा हा चतुष्कल वा चतुष्पाद म्हटलेला आहे. विश्व, तैजस, प्राज्ञ, तुर्य ही त्याची नामं आहेत, परंतु इथे परमात्मा त्रिपद म्हटला आहे. वृषसूक्ता सुद्धा म्हटलेलं आहे की पादस्य विश्वाभूतानी त्रिपादस्यामृतं दिवी. या सृष्टीमध्ये जो व्यक्त झालेला आहे तो परमात्म्याचा एक पाद आहे, एक पाय आहे. उरलेले 3 पाद म्हणजे 3 पाय ते अव्यक्त आहेत आणि म्हणून ते स्वर्गात आहेत असं म्हटलं जातं. व्यक्त मात्र येते जाते, जे व्यक्त असतं ते येतं आणि जातं, परंतु अव्यक्त जे असतं ना ते ना येत ना जात, ते अव्यक्तच असतं. ते सदैव एकरूप राहतं. व्यक्ताचं मात्र जाणं येणं चालूच असतं किंवा दिसतंही, पण अव्यक्त दिसत पण नाही, येत जात पण नाही. ते सदैव एकरूप राहतं आणि म्हणून तेच कसं आहे? अमृत. तेच परमात्म्याचे खरे रूप म्हणायचे आणि त्यालाच अनुलक्षून परमात्मा इथे त्रिपद म्हटलेलं आहे. असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. हे जे बृहदारण्यक उपनिषदामध्ये असलेलं वाक्य आहे की मला असतकडून सत्याकडे ने, असत मा सद्गमय. इथे माचा अर्थ नको असा अर्थ नाही आहे. मा हे जे रूप आहे हे वैकल्पिक रूप आहे. मामचंच वैकल्पिक रूप मा आहे म्हणजे मला, हा त्याचा अर्थ संस्कृतमध्ये आहे. मला असतकडून सद्गमय सत्याकडे ने. तमसः मा ज्योतिर्गमय म्हणजेच तमस म्हणजे अंधकार, अंधकाराकडून मा म्हणजे पुन्हा मला, ज्योतिही म्हणजे प्रकाशाकडे, गमय घेऊन चल आणि मृत्योर्मा अमृतम गमय, मृत्यूपासून मला अमरत्वाकडे किंवा अमृतत्वाकडे घेऊन चल. हे जे उपनिषद वचन आहे या वचनामध्ये ह्या त्रिपद परमात्म्याचा तिहेरी उल्लेख केलेला आहे. वामन अवतारामध्ये स्वर्ग, मृत्यू आणि पाताळाचे आक्रमण भगवंतांनी 3 पावले टाकून केले आहेत. या संदर्भातलं हे नाव इथे आलेलं आहे. त्रीणी पदा विचक्रमे. त्रिपद याचा अर्थ इथे त्रिविक्रम असाही केला आहे की 3 पावलात ज्यांनी संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे असा तो, म्हणून तिथे त्रिपद हे त्याचं एक नाम आलेलं आहे, त्याला संज्ञा मिळालेली आहे.
श्लोक 70 535 नाम त्रिदशाध्यक्षः। ओम त्रिदशाध्यक्षाय नमः। गुणावेशेन संजातास्तिस्रो दशा अवस्था जाग्रतादयाः किंवा तासामध्यक्ष इति त्रिदशाध्यक्षः। 3 दशांचा स्वामी। तिसरं म्हटलंय, तिसरं दशा अवस्था कोणत्या? तर जाग्रतादयः। जाग्रतादयः म्हणजे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या आधी, जाग्रत आधी या सगळ्या तिन्ही अवस्थाचा जो स्वामी किंवा या सगळ्या अवस्थांचा जो साक्षी तो आत्मा, त्याला त्रिदशाध्यक्ष म्हटलेला आहे। दुसरा अर्थ, जो आपल्या क्रीडेमध्ये गुणावेशेन संजाता, तिसरं म्हटलं आहे म्हणजे जो आपल्या क्रीडेमध्ये, ही जी विश्वक्रीडा चालू असते त्यामध्ये 3 अवस्थांचा म्हणजे सात्विक, राजसिक आणि तामसिक अवस्थांचा तो स्वीकार करतो। आणि मग हे सगळं विश्व, ही जी क्रीडा आहे ही त्याची चालू असते। पण या सगळ्यांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक या गुणांनी तो मात्र कधीही बद्ध होत नाही। तो त्रिदशाध्यक्ष म्हणूनच या नावाने, म्हणून त्यासाठी त्याला संबोधलेला आहे। आणखी एक अर्थ सांगितलेला आहे, त्रिदश म्हणजे 63 देव, त्यांचा जो अध्यक्ष तो त्रिदशाध्यक्ष। आता 63 देव कोणते? आधी आपण अवस्था बघितल्या, जाग्रतादयः म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था। मग गुणावेशेन संजाता म्हटलं म्हणजे 3 अवस्थांमध्ये सात्विक, राजसिक आणि तामसिक। आणि आता आणखीन एक अर्थ सांगितला आहे, तो म्हणजे त्रिदश म्हणजे 63 देव सांगितलं आहे। 63 देव कोणते? तर दशदिशांचे पालक, त्यांना दिक्पाल म्हणतात। त्रिभुवनानुसार त्रिदश देव होत। कोणत्याही लोकामध्ये दशदिशा असायच्याच, कोणत्याही लोक असेल तर त्याला 10 दिशा असतात। या विश्वाचे अध, मध्य आणि ऊर्ध्व म्हणजे अधो, मध्य, ऊर्ध्व असे हे 3 लोक कल्पिलेले आहेत। आणि त्यानुसार त्यांचे 30 दिक्पाल होणार, म्हणजे अधलोकांचे 10, मध्यलोकाचे 10 आणि ऊर्ध्वलोकांचे 10 असे 30 दिक्पाल असणार आहे। या त्रिदश म्हटलं म्हणून दिक्पाल या तिन्ही यांचे, अध, मध्य आणि ऊर्ध्व यांचे 10-10 दिक्पाल म्हणजे 30 असे दिक्पाल आहेत। त्यांचा सर्वांचा जो अध्यक्ष, त्रिदश म्हटलं आहे, 63 असाही अर्थ केला आहे। 63 म्हणजे 30, या 30 सर्वांचा, या 30 दिक्पालांचा आणि हे सगळे लोक अध, मध्य आणि ऊर्ध्व या सगळ्यांचा जो अध्यक्ष तो कोण आहे? तो परमात्माच आहे, म्हणून त्याला त्रिदशाध्यक्ष म्हणावयाचे। सप्तलोक, 14 लोकांची कल्पना केली तरी ती या त्रिभुवन कल्पनेमध्ये समाविष्ट होते। या त्रिभुवनात येणारच। कसं? तर अधोलोक, ऊर्ध्वलोक मिळून 2 झाले आणि उरलेले सर्व लोक मध्यलोकामध्ये समाविष्ट होतील आणि मिळून 3च राहतील। त्रिदशा म्हणजे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती अवस्था यांचाही तो अध्यक्ष। आणि तुरीय म्हणजे पुढची जी 4थी अवस्था आहे तुरीय, ती तुरीय म्हणजे तो परमात्मा आहे, हे बघितलं आपण। प्रातस्मरणामध्ये आदि शंकराचार्यांनी म्हटलं आहे की यत् स्वप्न जागर सुषुप्ती अवेती नित्यम तद् ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। प्रातस्मरामि हृदि संस्फुरत् आत्मतत्त्वं सच्चित् सुखं परमाहंसगतिं तुरीयम। हे जे आत्मतत्व आहे हे आनंद देते। जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था या 3 अवस्थांचा तो साक्षी तर आहेच, म्हणजे तोच ते सगळं जाणतो की मी जागा आहे, मला स्वप्न पडत आहे किंवा स्वप्न पडले होते, अथवा सुषुप्ती म्हणजे मी गाढ झोपलो आहे। हे कोण जाणतं फक्त? तर ते आत्मतत्व, पिंडामध्ये असणारं, आपल्या शरीरात असणारं जे आत्मतत्व आहे ते फक्त हे जाणतं। हा जो स्मृतिमान तो त्या तिन्ही अवस्थांहून अभिन्न असा आहे आणि तोच त्यांच्या गतागतांचा कूटस्थ असा नित्य साक्षी आहे आणि म्हणून तो त्या तिन्ही अवस्थांहून अभिन्न आहे आणि अभिन्न असून तोच त्यांच्या गतागतांचा
जो कूटस्थ म्हटलेला आहे, नित्य साक्षी पण आहे. आणि म्हणून तो तुरीय परमात्मा इथे त्रिदशाध्यक्ष असं म्हटलेलं आहे. श्लोक 70 536 नाम बघतो आपण. महाशृंगाः. ओम महाशृंगाय नमः. मत्स्यरूपी महती शृंगे प्रलयांबोधौ नावं बद्ध्वा चिक्रीड इति महाशृंगः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की ज्याचे शृंग मोठे आहे असा आणि मत्स्यावतारामध्ये मत्स्यरूपी महती शृंगी मत्स्यावतारामध्ये श्री विष्णूंनी आपल्या मोठ्या शृंगाला, महती शृंगे म्हणजे आपल्या मोठ्या शृंगाला, शिंगाला ज्याला म्हणता येईल, तिथे त्यांनी काय केलं होतं? होडी बांधली होती. नावम बद्ध्वा. नाव म्हणजे होडी, बद्ध्वा म्हणजे बांधली. आणि प्रलयांबोधौ प्रलय सागरामध्ये चिक्रीड म्हणजे क्रीडा केली, म्हणून त्याला महाशृंग अशी संज्ञा दिली गेली आहे. महत्शृंगम यस्य सहा महाशृंग असंही व्युत्पत्तीने किंवा असाही समास केला जातो. मोठं ज्याचं शृंग आहे असा जो तो महाशृंग. प्रलय पयोधी संचारी मत्स्यावतार. ते यासाठी म्हटलं आहे, कल्पांतही कारणव संचारी मत्स्यावतारी भगवान विष्णू. कल्पांती जेव्हा सारे महासागर एक होतात तेव्हा सारं जग बुडाले तरी धर्म बुडत नाही, कारण तो जगाचा धारक आहे. आणि जो त्या धर्माला चिकटून राहतो किंवा धर्मरूपच होऊन राहतो तो धर्मिष्ठ बुडत नाही. त्याच्या रक्षणासाठी भगवान अवतीर्ण होतात. ते त्याला धर्मासकट आपल्या उत्तुंग एकशृंगाला बांधलेल्या नौकेमध्ये घेऊन प्रलयकाल संपेपर्यंत प्रलय पयोधी पर्यटन करीत राहतात. आणि जेव्हा पुन्हा कल्पारंभ सुरू होतो तेव्हा पाण्याच्या पृष्ठभागावर आलेल्या पृथ्वीच्या कडेला नाव लावून आपण मग निघून जातात. म्हणजे कोणाला वाचवतात हे एकशृंग होऊन परमेश्वर? तर जो धर्मनिष्ठ आहे, धर्माला चिटकून आहे, त्यानुसार कर्तव्य कर्म करत असतो, अशा त्या धर्मिष्ठाला कधीही भगवंत बुडू देत नाही. आणि मग अशा वेळेस ते जेव्हा प्रलयकाळ येतो, सगळं जग बुडत असेल तरी याच्यासाठी तो अवतार त्यांनी घेतलेला आहे, मत्स्यावतार घेतलेला आहे या धर्मनिष्ठासाठी. आणि मग त्याला या पृथ्वीवर पुन्हा आणून पोचवतो. म्हणजे जेव्हा जेव्हा कल्पारंभ होतो तेव्हा पाण्याच्या पृष्ठभागावर असलेल्या पृथ्वीच्या कडेला त्या नाव लावून तिथे त्यांना सोडतो आणि मग निघून जातो. मग तो धर्मनिष्ठ मनू पृथ्वी तलावावर आपले मन्वंतर सुरू करतो. हा असा कोण होता? तर तो मनू होता. मत्स्यावतारामध्ये जेव्हा हे सगळा असा प्रलय झाला तेव्हा मत्स्यावतार जेव्हा घेतलेला आहे तेव्हा कोणाला वाचवलेलं आहे भगवंतानी? तर मनू. आणि हा धर्मनिष्ठ मनू हा पृथ्वी तलावर त्याला सोडलं त्या ठिकाणी आणि त्यानंतरच मग मन्वंतर युग सुरू झाले. या महाशृंग मत्स्यावताराचे चरित्र जयदेव कवी संस्कृत अनेक काव्य त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांनी आपल्या अष्टपदीमध्ये असं गायलं आहे की प्रलय पयोधी जले धृतवान असी वेदम वीत वहित्र चरित्रमखेदम केशवधृत मीन शरीर जय जगदीश हरे जय जगदीश हरे. भगवंतांनी मत्स्यावतार धारण करून वेदांचंही रक्षण केलं आहे. काय वेदांची पोथी त्याने आपल्या पाठीवर वाहिली? नव्हे, तर त्याने धर्मिष्ठ म्हणजेच वेदाज्ञा पालक असणाऱ्या मनूला वाचवून जणू काही वेद वाचवला. धार्मिकांच्या ठाई धर्म प्रतिष्ठित असतो. धार्मिक वाचला तर धर्म वाचला म्हणायचा. आईच्या रूपाने वात्सल्य जगात नांदत आहे. गुरुच्या रूपाने ज्ञान विराजत आहे. राजाच्या रूपाने धर्मशासन गाजत आहे. एरवी हे अव्यक्त धर्म तुम्हाला कुठे भेटणार? असंच आई, गुरु आणि राजा जो धर्मशासक आहे त्या राजाच्या ठिकाणीच असा हा धर्म आपल्याला भेटत जातो. धर्म हा जगामध्ये धर्मिष्ठांच्या रूपानेच भेटायचा, एरवी नाही. जे धर्मिष्ठ असतात, धर्मानुसार वागतात, त्यांच्या रूपानेच धर्म हा जगात भेटतो. असा हा एकही धर्मिष्ठ या जगात जर राहिला तर त्याच्या रक्षणासाठी परमात्मा अवतार घेतो. भलेही सगळे जग विश्व प्रलयामध्ये बुडो,
पण एखादा असा धर्मिष्ठ असतो, मग त्याच्या रक्षणासाठी परमात्मा अवतार घेतो. तो संख्येचे रक्षण नाही करत, तर धर्माचं रक्षण करतो. धर्म विस्कळीत झाला असेल तर तो सुप्रतिष्ठित करण्यासाठी पुन्हा पुन्हा अवतार घेतो. जे सत्यरूप धर्माला आपण वाचावे म्हणून सोडतात, काही जण कसे असतात, सत्यरूप धर्माला आपण वाचावे म्हणून सोडून देतात, म्हणजे स्वतःचा जीव वाचला पाहिजे, पण मग धर्म सुटला तरी चालेल असा जे विचार करतात. म्हणून म्हटलेलं आहे की सत्यरूप धर्माला सुद्धा स्वतःचा जीव वाचावा यासाठी सोडून देतात. ते काय होतात, ते अखेर बुडतात. म्हणजेच आपण वाचलो पाहिजे, भलेही सत्यरूप धर्माची कास सुटली तरी चालेल, हा ज्यांचा विचार असतो ते मात्र अखेर बुडतातच, रसातळाला जातात, अधोगतीकडे जातात, म्हणजेच नष्ट होतात. पण जो प्रलय झाला तरी आपल्या धर्माला सोडित नाही, तोच वाचतो, त्याला भगवंत वाचवतात आणि त्याच्यासाठीच परमात्मा अवतीर्ण होतात. वेदाज्ञा पालक धर्मिष्ठ मनूला म्हणूनच परमात्म्याने वाचवले. मनू 14 झालेत, पण स्वयंभू मनू जो पहिला आहे, अगदी पहिला, त्याला ब्रह्माचा मानसपुत्र म्हणतात. मनू आपल्या कर्मांनी महान झाले. आपल्या गीतेच्या अध्यायामध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. ज्यांनी मानव समाज शिक्षित, विकसित आणि समजदार बनवण्यासाठी धर्म आणि शिक्षा यांची व्यवस्था आणि कायदे बनवले. वेदांच्या सत्यमार्गावरून जाणारा हा महान राजा होता. अशा महान सत्यनिष्ठ धार्मिक लोकांचे रक्षण करण्यास परमात्मा वारंवार अवतार घेतात. आणि म्हणून मत्स्य अवतार घेऊन ज्या मनूला त्यांनी वाचवले आणि मनूपासून पुढे उत्पन्न झाले ते सगळे मानव म्हटल्या जातात. मनूच्या कालाला मन्वंतर म्हणतात. भगवंतांनी वैवस्वत मनूला कर्मयोग सांगितला असा उल्लेख गीतेमध्येही आलेला आहे. अशा या मनूला त्यांनी महाशृंग म्हणजेच एक शृंग असणारा, महती शृंग, पुन्हा महा म्हणजे महती, मोठं शृंग असणारा असा होऊन मत्स्यावतार घेतलेला होता. आणि या मनूला, धर्मिष्ठ अशा मनूला त्यांनी वाचवले होते आणि पुन्हा जगामध्ये धर्माचा प्रचार प्रसार व्हावा आणि धर्मानुसार वागून आपल्या कर्तव्य कर्माला, कर्मयोगाला त्यांनी मार्ग दाखवावा यासाठी त्याला वाचवले होते. असे हे महाशृंग एका अवतारात झाले आहेत, म्हणून त्यांचं एक नाव महाशृंग होय. श्लोक 70. कृतांतकृत. 537 नाम बघतो आपण. कृतांतकृत. ओम कृतांतकृते नमः. कृतस्यांतं संहारं करोति इति कृतांतं. मृत्युं कृतंतीति वा कृतांतकृत. म्हणजे जे जे केले आहे, घडले आहे ते मोडतो, तो कृतांतकृत म्हणावयाचा. अर्थात कृतांतकृत म्हणजे विश्वसंहारक, व्यक्त मात्र गिळून टाकणारा परमात्मा हे सगळं विश्व घडतो, घडवतो, राखतो आणि शेवटी ते तो मोडतो. कृतस्य अंतम संहारं करोति असं जे म्हटलंय ते यासाठी कृतांतम. मृत्युम कृतंतीति वा अशा दोन्ही तिन्ही प्रकारे त्याचा अर्थ केलेला आहे की परमात्मा हे विश्व घडवतो, राखतो आणि शेवटी मग ते मोडतो. त्याचा संहार जेव्हा होतो तेव्हा ते आपल्यामध्ये तो घेऊन घेतो, परंतु मोडतो. या अर्थाने या तिन्ही गोष्टी तो करीत असला तरी विश्वाची रचना आणि स्थिती ह्या अवस्था तात्कालिक आहेत, क्षणिक आहेत. नित्य आणि सहज स्थिती म्हणजेच परमात्मा, शांत, शिव, अद्वैत म्हटला जातो. वस्तुतः त्याच्या ठाई उत्पत्ती, स्थिती आणि लय संभवतच नाही. हा असंभवच इथे कृतांतकृत पदानी अभिप्रेत आहे. उत्पत्ती स्थिती ही तात्कालिक आहे. कृतांतकृत हा शाश्वत आहे, ध्रुव आहे आणि म्हणून तो महादेव असेही म्हटलं जातं. कृतांत म्हणजे यम असाही अर्थ केला जातो. जे मृत्यू देवता जो आहे ती यम म्हणजे कृतांत म्हणजे यम म्हटलं जाते. त्याला जो निर्मितो तोही कृतांतकृत. कृतचा अर्थ केले आणि कोणाला केले, कोणाला निर्मित केले किंवा निर्माण केले तर यमाला, म्हणून कृतांतकृत हाही अर्थ आहे. यमाची सत्ता सर्वांवर चालते, पण विष्णू भक्तांवर, परमेश्वर भक्तावर ती चालत नाही यमाची सत्ता.
परमात्म्याचे भक्त म्हणजे अनात्म देहाचा संग सोडून केवळ आत्माराम असे असलेले पुरुष होत. अशा आत्मभूत पुरुषांवर कृतांताची सत्ता कशी चालणार? जे कृत आहे त्यावरच त्याची सत्ता चालायची. आत्मवस्तू कृत नाही आहे, निर्मित नाही, ती स्वयंभू आहे आणि म्हणून ती तद्रूप यावर कृतांताची सत्ता चालत नाही. हे युक्तच आहे. पण अशा या कृतांताला परमात्मा निर्मितो तो का? वस्तुतः तो काहीच करीत नाही. तो सर्वाधार असल्यामुळेच त्याला कृतांतकृत असं म्हटलं परमेश्वराला. इतकंच. जसं पाण्यावर तरंग उठतात, खेळतात आणि निमतात, म्हणजे नमून जातात किंवा लोपतात तरंग उठलं तरी. पण हे काही जे आहे ते पाण्याचे कर्तृत्व नाही आहे, वायुलहरीने ते होत असतं. हे जे तरंग उठतात, खेळतात आणि पुन्हा निमतात, हे सगळं वायुलहरींनी होत आहे. हे काही पाण्याचं कर्तृत्व नाही. तसे स्वभावतः जगत उत्पत्ती स्थिती लयादी घडत आहे. पण परमात्मा आधारभूमी असल्यामुळे, अधिष्ठान असल्यामुळे तो विश्वकर्ता, भरता, हरता असं म्हटलं जातो. इतकंच. परमात्मा प्रत्यक्ष करता नाही, पण अधिष्ठान म्हणून करविता म्हटल्यास काय हरकत आहे? ते अधिष्ठान आहे, एक प्रकारचा आधार आहे ते सगळ्या विश्वाचं. कृतांतकृत म्हणून परमात्म्याचं हे सर्व कर्तृ किंवा अकर्तृत्व प्रगट केलेलं आहे. म्हणजेच परमात्मा विश्व घडवतो, राखतो आणि शेवटी तो मोडतोही. म्हणूनही त्याला या तिन्ही गोष्टींमुळे, म्हणजे विश्वाची रचना आणि स्थिती, ह्या ज्या अवस्था केलेल्या आहेत, तात्कालिक असो की क्षणिक असो, हे सर्व कोण करतं? तर तोच कृतांतकृत करणारा आहे परमात्मा. म्हणून त्याचं एक नाम कृतांतकृत सांगितलेलं आहे.